भाऊ मी तुम्हाला एक सांगतो, मला विशेष अभिमान आहे की तुम्ही देखील भाऊ कदम आहात, आडनाव बंधू आहोत आपण, पण इतकं मोठं क्रेज आहे कोणाचं? चला हवा, चला हवा, यांनी सगळे प्लान ठेवले तयार. मगाशी यांना विचारलं भाऊ आल्यावर काय करायचं, भाऊना काय करायला सांगायचं? इथे आलेल्या प्रत्येक मराठी माणसानं भाऊसाठी मनापासून परमेश्वराला एकच साकडं घालायचं की आमचा हा भाऊ आज महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये प्रत्येकाला आनंद देण्याचं, मनोरंजन करण्याचं चांगलं काम भाऊ करतायत. एक दिवस असा यावा की आमच्या या कदम यांना ऑस्कर पुरस्कार मिळावा. घालणार साकडं परमेश्वराला? किती लोक घालणार? हात वर करा बरं. काय येडं बनवणार मला बनवता तसं? हा नाही, मला नाही. हा उगाच खोटं फेकमफाक करतोय. तो म्हणतोय मला बनवतात तसं येडं बनवणार. आता येडा माणसाला कोणी येडं बनवू शकतो का? हा आहे की नाही येडा? हा कामाचा येडा आहे, गरिबांसाठी येडा आहे. आणि तसंच राम राहिला पाहिजे की नाही? मग आम्हाला बाकी लोकांना तू येडं कर, तू आहे ते पुरेच आहे. बरं आता आपण एक काम करायचं, आता किरीट सोमय्या साहेबांना आपण थरावर चढवायचं. भाऊ तुमची काय इच्छा? हो नक्की नक्की. नाही नाही, आता एक नवीन कार्यक्रम घेणार आहे सोमय्या साहेब मी, ऐका ना. म्हणजे तो कार्यक्रम मी प्रोड्यूस करणार आहे. चला हवा येऊ द्या, त्याच्या ठिकाणी चला हवा जाऊ द्या. आणि त्याच्यामध्ये तुमचा एक स्पेशल शो आहे, मटकी फोडण्याचा. किरीट सोमय्या साहेबांना वर चढवायचं. किती जणांना वाटतं? एकदा असंच झालं होतं भाऊ, राखी सावंत आली होती आणि राखी सावंत आल्याच्या नंतर आठवतं का राखी सावंत आली होती? आणि राखी सावंत आली आणि एकदम ठुमके घेत म्हटली मैं बीच में आके राखी फोडू, मटकी फोडू. तर सगळे बोंबलले आओ आओ आओ. आणि नंतर ती वर चढू लागली. तर मी बघतोय ती वर चढते, बाजूला गोल सगळे उभे आहेत झेलायला. पडेल कशी, बेल्ट लावला होता. खूप बरं वाटतं भाऊ तुमची इतकी फॅन फॉलोइंग पाहून. मी आज एक माझ्या मुखातून एक शब्द निघतोय. लोकांना शाहरुख खान माहिती असेल, सलमान खान माहित असेल, पण आमचा भाऊ हा मराठी मधला शाहरुख खान आणि सलमान खान आहे. आणि घाटकोपरमध्ये एका कार्यक्रमाला आले होते इथेच पोलादपूरच्या. अतिशय विनम्र, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, म्हणजे मला आवडणारं भावणारं व्यक्तिमत्व. किरीटभाई, किरीटभाई कुठे गेले? नाही नाही, आता ती मी नाही वर चढू शकत. मगाशी सीएम साहेब बोलले. नाही नाही, मगाशी भाऊ सीएम साहेब येऊन गेले. सीएम साहेब का? अरे एक मिनिट, याला इथे थांबवतो, कारण हा खाली पडला तर. नाही नाही, मला वर चढायला प्रॉब्लेम नाही, पण मी ज्याच्यावर चढून वर चढेन त्याचे काय हाल होत. पण किरीट सोमय्या साहेबांचा चपळपणा बघा, लोकांसाठी प्रामाणिक धडपड पहा. भाऊ नाही भाऊ, खासदार साहेबांनी जवळपास आतापर्यंत हजारो लोकांना, ज्यांना हात नाही पाय नाही, अशा लोकांना हातपाय लावून दिलेत. खासदार किरीट सोमय्या क्या चीज है, ये अगर किसी को आजमाना है तो एक बार उनके साथ दिल्ली चले जाओ, तब तुमको पता चलेगा कि हमने जिनको चुन के दिया है, सगळ्यात प्रभावी, सगळ्यात ताकदवान आणि सगळ्यात अभ्यासू खासदार या देशाच्या पातळीवर सगळ्यात कुणी असेल तर त्या खासदाराचं नाव आहे किरीट सोमय्या. जोरदार टाळ्या वाजवा. देवा रे देवा देवा, अरे देवा रे देवा देवा, देवा रे देवा देवा, अरे देवा रे देवा देवा, देवा रे देवा तुला उगाच म्हणजे मायाळू कणवाळू. देवा रे देवा देवा,
ए गुरुजीला आणि वर्षाला बोलो. काय झालं किरीट सोमय्या? चढल्यावर काय झालं? 3 थरावर चढले साहेब. मी पाहिलं ना एकदा परत वन्स मोर. देशभरामध्ये एवढे खासदार आहेत, एवढे आमदार आहेत, एवढे नगरसेवक आहेत. मला वाटत नाही एवढ्या 4 थरावर चढण्याची हिंमत कोणी करेल का कोणी? आपण घाटकोपरचे लोक नशिबान आहोत की आपल्याला असे एक चपळ सतत काम करणारे, मनानं प्रामाणिक, होत असेल तर हो आणि काम होत नसेल तर त्याला तोंडावर स्पष्टपणे नो म्हणणारे असे हे खासदार किरीट सोमय्या साहेब. खरोखर मी सांगतो की माझा अनेक राजकीय नेत्यांशी संबंध आला, वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांशी माझी राजकीय नेत्यांशी चांगली मैत्री आहे, उडबस आहे. पण किरीट सोमय्या साहेबांची जी काम करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीला सलाम केला पाहिजे, इतकी उत्कृष्ट पद्धत आहे. मी माननीय खासदार साहेबांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. खासदार किरीट सोमय्या साहेब. आपले सगळ्यांचे लाडके मित्र भाऊ कदम, आमचा लाडका भाऊ राम कदम, बरोबर आहे की नाही? आपले सगळ्यांचे भाऊ कदम लाडके आहेत आणि आमचा लाडका आहे भाऊ राम कदम. मला आता टीव्ही वाले विचारत होते कि कैसा लगा. मैंने कहा ये हजारों वर्ष थे वो श्री कृष्ण ऐसा ही ऊपर चढ़ता था, मटकी फोड़ता था, माखन चुराता था. ही आमची संस्कृती आहे हो, हा आमचा धर्म आहे, हा आमचा उत्सव आहे, हा आमचा उत्साह आहे. सध्या काय आज टीव्ही वाले सकाळपासून एक प्रश्न विचारतायत की रामभाऊ तुम्ही किती वर्षापासून दहीहंडी बघत असाल, फोडत असाल लहानपणापासून? ते आम्हाला प्रश्न विचारतायत की आज आमचे जे विरोधी पक्ष जे 60 वर्ष सत्तेत होते त्या पण आज दहीहंडीची बाता करतात आणि म्हणतात याची हंडी फोडणार, त्याची हंडी फोडणार. ते मला विचारतायत पत्रकार आप क्या जवाब दोगे? मैंने कहा जवाब तो हिंदुस्तान की जनता देगी. जो माझा धर्म आहे, जी माझी संस्कृती आहे. जसं राम कदम रामभाऊ म्हणतो की आई बाबांची सेवा ही धर्म आहे, तथा आज कुठला तरी राजकीय नेत्यांना धर्माला वोट बँक बनवण्याचं जर कोणी दुस्साहस आणि पाप करत असेल, त्यांचा नेता आज मानसरोवरला जायला निघाला की मी हिंदू आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याने मानसरोवरला जावं लागतं. आता लोक हिंदू धर्माचा व्यापार करत असेल त्याला हिंदुस्थानची जनता कदापि माफ करणार नाही. हा धर्म आहे, धर्माला वोट बँक बनवू नका. आज काही काँग्रेसचे नेते मटकीचं राजकारण करायला बसले आहे. राम कदम लोकांना 4 धाम यात्राला घेऊन जातो त्याचं कोणतरी राजकारण करत आहेत. ही मटकी आहे, ही हिंदुस्थानाचा विकासाची मटकी आहे आणि तसा विकास ती उंची असते दरवर्षी मोदीच्या नेतृत्वाखाली वाढत जाणार. एवढंच मी सांगतो. बोलो बोल 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 बजरंग बली की बोल रे बोल बजरंग बली की
बोल 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 बजरंग बली की, बोल 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 बजरंग बली की, बोल बोल बजरंग बली की। बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय। टाकुमकुम 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 टाकुमकुम। गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा। खिडकीतल्या ताई एका वाकू नका, पुढं वाकू नका, दोन पैसे देतो मला भिजून टाका। खिडकीतल्या ताई एका वाकू नका, पुढं वाकू नका, दोन पैसे देतो मला भिजवून टाका। लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंत्या दहा दहा गेला, जीव झाला वेडा। लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंत्या दहा दहा गेला, जीव झाला वेडा। तुझ्या घरात नाही पाणी घागर, उताणी रे गोपाळा। घरात नाही पाणी घागर, उताणी रे गोपाळा। आगमनात माझ्या आली साधी नितळ भावना, किती आलो न राहू आता चल कपल होऊ ना। आगमनात माझ्या आली साधी नितळ भावना, किती आलो न राहू आता चल कपल होऊ ना। फक्तरी गोडीत लक्झरी गाडीत आलोय आम्ही हुडॉन, फक्तरी गोडीत लक्झरी गाडीत आलोय आम्ही हुडॉन। आलिंगनाला आलिंगनाला अगं आलिंगनाला बेबी बिंगी डॉन बिंगी डॉन बिंगी डॉन अगं बिंगी डॉन। आगाली तू गावात बाराच्या भावात गेलं या सारच भान, आणि कॉलेजात भेट झाली तुझी मला भेटून वाटलं छान। ओळख पाळख वाढली म्हणून लागली तुझीच गोडी, अग प्रपोज माझं तू अपोज करून तशी गजमल जोडी। होतो ना किडकिडा हडवी काडीची, गुटखा खाऊन वाट लागली बॉडीची। येड्या ग बाळ्याला राणी तुझं प्रीत दावली, तुझ्यावाली राणी मला एक नाही भावली, फालतूपणा बी दिला खासदार साहेबांसाठी एकदा टाळ्या वाजवा. साहेब तुम्ही तर आज रेकॉर्ड ब्रेक केला, डान्स पण केला, मटकीवर पण चढले. भाऊ मग काढायची ना आपण सिरियल. काय सिरियलचं नाव आपल्या? ए भावना मस्का मार नाही यार, मला एखादा शो मध्ये बोलवायला. काय काय चिठ्ठी वाचली कुठलं कुठलं कुठलं? एक मिनिट थांब. काय कुठली? चार काय? सिरियलमध्ये शांतपणे झाले. आयला काय साडी इथे घालायला लावता का काय? ए, रामभाऊनी हजारो साड्या दिल्या की नाही आता रक्षाबंधनाला, एखादी भाऊला दे. नशीब मी घाल बोलला नाही. राम कदम दरवर्षी रक्षाबंधन का करतो? अरे त्या बहिणीला जाऊन विचारा, ज्या बहिणीचा भाऊ देवाघरी गेलाय, तिनं कुणाला बांधायची राखी? त्या बहिणीला जाऊन विचारा जिला भाऊ नाही, तिनं कुणाला म्हणायचं दादा? ती बहीण जिचा भाऊ गावी राहतो, दरवर्षी नाही येऊ शकत रक्षाबंधनला, तिनं कुणाच्या हातून बांधून घ्यायची, कुणाला बांधायची राखी तिनं?
राम कदम रक्षाबंधन एवढ्यासाठी करतो की अनेक बहिणींचे भाऊ लग्न झालंय, प्रॉपर्टीत हिस्सा मागायचा नाही, दिल्या घरी सुखीरा, शेत पण माझं, घर पण माझं, यायचं पण नाही, छोटी छोटी कारण काढून बहिणीबरोबर भांडत राहतो, राखी बांधून घेत नाही, असं अनेक घरी पाहायला मिळतं. अशा वेळेस राम कदमनं ठरवलं की माझ्या अनेक बहिणींचे भाऊ गावी आहेत, दरवर्षी घाटकोपरला येऊ शकत नाहीत. त्या बहिणीच्या डोळ्यामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी हातात निरंजनाचं ताट घेते, भावाची वाट पाहत असते. त्या बहिणीच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू असू नयेत म्हणून जर राम कदम राखी बांधून घेत असेल तर चांगलं का वाईट? भाऊ तुम्हाला काय वाटतं, चांगलं का वाईट? नाही, चांगलंच आहे, प्रश्नच नाही सर. तुमच्यासारखा भाऊ अशा बहिणींना मिळणं खूप गरजेचं आहे. नाही, भाऊ आता उलट झालंय, पुढच्या वर्षी तुम्ही पण यायचं. हा, नक्की नक्की येईन. थँक्यू सर मला बोलवल्याबद्दल. पण खरं सांगतो, पहिल्या वर्षी आलो आणि मी सगळ्यांचा फॅन झालो. राम कदमांचं तर झालोच, किरीट सोमय्यांचं होतो, त्यांना माहिती नाही आहे, पण मी खरंच त्यांचं नाव ऐकून होतो आणि फॅन झालो आहे. आणि आज मला खऱ्या अर्थाने एक हक्काचा भाऊ म्हटलं तरी चालेल, राम भाऊ मिळालेत. त्यामुळे सर कधी कुठल्याही कार्यक्रमाला बोलवा, वेळात वेळ काढून येईन नक्की. थँक्यू थँक्यू. डायलॉग नाही, शांताबाई मी आधी रामभाऊकडे कामाला होती. चांगला माणूस, खरं सांगते, चांगला माणूस, काम केलं, सगळं काही वेळेवर मिळायचं, पगार बिगार. पण किरीट सोमय्यांकडे गेली, माझा गोंधळच झाला बाबा. अपरात्री कधी येतात आणि काय मग आता बोलायचं, कधी ठोकवतात. आता त्यांना घरी वेळच नाही घरी यायला. पण नाही, त्यांच्याकडे होती, पण कुठेही कधी जेवायला मागायचे, किती वाजता, मग मी सोडून दिलं काम. पण तशी त्यांची प्रेम माझ्यावर अजूनही किरीट सोमय्यांचं, आणि चांगलं प्रेम आहे, फक्त कंट्रोल करावं लागतं त्यांना, बाकी काय नाही. थँक्यू. वन्स मोर. तुमचं गाणं लावतं शांताबाई. आपण सगळे पाठी जाऊया. शांताबाई ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे छम 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 NS. हे बघा, बोल बजरंग. ए अरे बाकीच्यानी नाटकं करायची गरज नाही, सगळं ठीक आहे. बोल बजरंग, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. भाऊ, आपण इथे आलाय, पूर्ण महाराष्ट्रात घराघरात तुम्हाला लोक पाहतायत.
देशभरामध्ये पाहतायत. माझं जे फेसबुकचं पेज आहे राम कदम, त्या पेजवर लाईव्ह जगभरात लोक पाहतात. अमेरिकेतून काही लोकांचे मेसेजेस आले, ऑस्ट्रेलियामधून आले आणि बीबीसीच्या माध्यमातून सुद्धा पूर्ण जगामध्ये हा कार्यक्रम पाहिला जातोय. या कार्यक्रमाचा संदेश आहे, आई वडील हे साक्षात, जोरात, आई वडील है साक्षात, जिस घर में माँ बाप दुखी है वो घर कभी सुखी नहीं हो सकता, और जिस घर में माँ दुखी है, बहन दुखी है, पत्नी दुखी है, यानी उस घर की लक्ष्मी दुखी है, वो भी घर कभी सुखी. हा संदेश घेऊन महाराष्ट्राच्या घराघरामध्ये संदेश देणारी ही दहीहंडी आहे. भाऊ, आपण घाटकोपरमध्ये 12 ठिकाणी मोफत जेवण सुरू केलंय. 12 ठिकाणी डाळ, भात, भाजी, चपाती, लोणचं. आश्चर्य वाटेल की ज्या आईवडिलांना कुणीच नाही, म्हातारे आईवडील आहेत, असे अनेक म्हातारे आईवडील त्या मोफत जेवणाच्या ठिकाणी येतात, जेवतात. चांगलं काम आहे का वाईट काम आहे? जोरात बोला, चांगलं आहे का वाईट आहे? किती लोकांना वाटतं चांगलं काम आहे? आज भाऊच्या साक्षीने सांगतो, माझ्या घाटकोपरमध्ये मी परमेश्वराला नेहमी एकच मागतो, ज्या ज्या बहिणीने माझ्या हातावर राखी बांधली त्या प्रत्येक बहिणीच्या कपाळावरचं कुंकू अखंड सौभाग्यवती तिला ठेव, हे परमेश्वराकडे मी मागतो. पण चुकून जर एखाद्या बहिणीचा नवरा देवाघरी गेला, वाईट दुर्घटना तिच्या घरी घडली आणि तिला सासू सासरे आई वडील कुणी सांभाळणार नसेल, तिनं काळजी करण्याचं कारण नाही, हा राम कदम नावाचा भाऊ तिला सांभाळेल. स्वतःच्या पैशानं शिलाई मशीन, स्वतःच्या पैशानं घरघंटी, ऑटो रिक्षा, इस्त्री, काही ना काही तिला देईन. तोपर्यंत 6 महिने माचिसच्या डबी पासून सर के तेल तक पूरा अनाज उसको दिया जाएगा. अच्छा काम है? चांगलं काम आहे का? हे आपण काम भाऊ सुरू केलंय. या निमित्तानं आई वडिलांच्या बाबतीमध्ये आपण विशेष करून सांगावं, कारण जवळपास घाटकोपरमध्ये 2700 म्हातारे आई वडील आहेत, ज्या आई वडिलांना मुलंच नाहीत, असतील तर सांभाळत नाहीत. त्या म्हाताऱ्या आई वडिलांना आजन्म आपल्या घरून पूर्ण आपण धान्य पुरवतो. तर महाराष्ट्राच्या खेडोपाडी असे अनेक म्हातारे आई वडील आहेत. तुम्ही सगळ्यांनी जोरात सांगा, तिथल्या पुढाऱ्यांनी त्या आई वडिलांना राम कदम जसं माचिसच्या डबी पासून सर के तेल तक पूरा अनाज 2700 लोगों को राम कदम देता है, बूढ़े माँ बाप को. तो तिथल्या पुढाऱ्यांनी सुद्धा हे केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? जोरात सांगा, केलं पाहिजे. पण केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? असं नाही, जर केलंच पाहिजे तर मुठे आवळून सांगा, केलंच पाहिजे. आमच्या घाटकोपरमध्ये मोफत जेवण वाटलं जातं, तर देशभरातल्या पुढाऱ्यांनी वाटलं पाहिजे का नाही वाटलं पाहिजे? सर, तुम्ही खूप मोठं कार्य करताय. मला एक म्हणजे याचा धडा अख्खा महाराष्ट्र, अख्खा देश का घेत नाही हे काही कळलेलं नाही आहे. पण नक्की याचा विचार आम्ही जिथे जाऊ, जिथे जिथे आमचे इव्हेंट्स असतील तिथे याचा प्रचार मी नक्की करेन. म्हणजे हे कुठेतरी कळलं पाहिजे की आता आई वडील जड झालेत. काही मुलांना त्यांना जेवण सोडा, घराबाहेर काढतात, कुठेतरी अनाथ आश्रमात पण ठेवत नाही, रस्त्यावर असतात. पण अशा मुलांनी असं करू नये, कारण आपण त्यांचं नशीब असतो आणि त्यांना कुठेतरी सावरायचं असतं. जसं माझे वडील आधीच म्हणजे मी जेव्हा करिअरला सुरुवात केली त्याच्या आधी गेले, त्यांना हे बघता आलं नाही. पण आज मला खूप वाटतंय त्यांना दाखवावं, पण दाखवता येत नाही आहे, कारण ही उणीव कधी भरून निघणार नाही. तशी त्यांची स्वप्न तुम्ही पूर्ण करा, आई वडिलांना सुखी ठेवा, तुम्ही नक्की सुखी व्हाल. कदाचित त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून मी आज एवढ्या या स्तरावर आहे. तुमचं एवढं प्रेम मिळतं आहे, तुमच्यामधलेच मला आई वडील आहेत. मला खूप बरं वाटतं आहे, म्हातारा कोतरांचे आशीर्वाद मिळत आहेत. पण मी नक्की सांगतो सर, मी हे चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून
आमच्या जेव्हा जेव्हा इव्हेंट्स असेल कुठेही असेल तेव्हा हे नक्की मांडेन आणि हा प्रचार मी माझ्या फेसबुकवर किंवा माझ्या इंस्टाग्रामवर नक्की करेन आणि हे सगळं देशभरात पोचवेन एवढी मी ग्वाही देतो. भाऊ जरा पुढे शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव, शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव. NS. आला बाबूराव आता आला बाबूराव, 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 आला बाबूराव आता आला बाबूराव. जवताईट होऊन गर्दीमध्ये घुसला, चांगला चांगला त्याच्यामुळं बाजूला बसला. आपल्या पुढे नाही बुवा कुणाचा निभाव, आपल्या पुढे नाही बुवा कुणाचा निभाव. आला बाबूराव आता आला बाबूराव, आला बाबूराव आता आला बाबूराव, आला बाबूराव आता आला बाबूराव, आला. माझे बालपणीचे मित्र भाऊ, माझे हे बालपणीचे मित्र आहेत सत्तार, यांना आपण समाज गौरव म्हणून रात्री बेरात्री अनेक रिक्षावाल्यांना अनेक लोकांना मदत करत असतात. त्यांच्या समाजसेवेचा गौरव म्हणून आपण त्यांना समाज गौरव पुरस्कार देतो आहोत. डॉक्टर बीजड पाटील आपल्याला घाटकोपर गौरव पुरस्कार दिले. एक मिनिट, जेवढे या ठिकाणी बॉडीगार्ड आहेत त्यांनी स्क्रीन क्लिअर करा. कोणी असेल स्क्रीन क्लिअर पाहिजे. मुकेश,